ओम शांती. 6 मे 2024. ईश्वरीय महावाक्ये. आजची मुरलीचा सार आहे. बाबा म्हणतात, गोड मुलांनो, या जन्मातील पापांपासून मुक्त होण्यासाठी बाबांना खरे खरे सांगा आणि मागील सर्व जन्मातील विकर्मांना योग अग्नीद्वारे भस्म करा. प्रश्न आहे, खुदाई खिदमतगार अर्थात ईश्वरीय सेवाधारी बनण्यासाठी कोणता एक ध्यास लागून राहिला पाहिजे? उत्तर आहे, मला आठवणीच्या यात्रेमध्ये राहून पावन जरूर बनायचे आहे. पावन बनण्याचा ध्यास लागला पाहिजे, हाच मुख्य विषय आहे. जी मुले पावन बनतात तीच बाबांची सेवाधारी बनू शकतात. बाबा एकटे काय करणार? त्यामुळे मुलांना श्रीमतावर आपल्यालाच योग बलाने विश्वाला पावन बनवून पावन राजधानी बनवायची आहे. सर्वप्रथम स्वतःला पावन बनवायचे आहे. धारणेसाठी मुख्य सार आहे. पहिली पॉईंट आहे, मुरली ऐकून मग इतरांना देखील ऐकवायची आहे. शिकण्यासोबतच शिकवायचे देखील आहे. कल्याणकारी बनायचे आहे. बॅज मेसेंजरची निशाणी आहे, तो कायम लावून ठेवायचा आहे. दुसरी पॉईंट आहे, विश्वामध्ये शांती स्थापन करण्यासाठी आठवणीच्या यात्रेमध्ये राहायचे आहे. जसे बाबांची नजर बेहदमध्ये राहते, साऱ्या दुनियाला पावन बनवण्यासाठी करंट अर्थात किरणे देतात, असे फॉलो फादर बनून मदतगार बनायचे आहे. आजचे वरदान आहे, कर्म आणि योगाच्या बॅलन्सद्वारा कर्मातील स्थितीचा अनुभव करणारे कर्मबंधन मुक्त भव. स्पष्टीकरण आहे, कर्मासोबत योगाचा बॅलन्स असेल तर प्रत्येक कर्मामध्ये आपोआप सफलता प्राप्त होते. कर्मयोगी आत्मा कधीही कर्माच्या बंधनामध्ये अडकत नाही. कर्मबंधनापासून मुक्त असणाऱ्यालाच कर्मातीत म्हणतात. कर्मातीतचा अर्थ हा नाही की कर्माच्याही पलीकडे जा. कर्मापासून न्यारे नाही, कर्मबंधनामध्ये अडकण्यापासून न्यारे बना. अशी कर्मयोगी आत्मा आपल्या कर्माद्वारे अनेकांचे कर्म श्रेष्ठ बनविणारी असेल. त्यांना प्रत्येक कार्य एक मनोरंजन वाटेल. अवघड असल्याचा अनुभव होणार नाही. स्लोगन आहे, परमात्म प्रेम हाच अलार्म आहे जो अमृत वेलेला उठवतो. अच्छा. गोड गोड खूप खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. अम्मा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्याला नमस्ते. ओम शांती.